लवकर जेवण चाललं हो तुमचं? आ भूक लागली. भूक लागली काय खाता? कारलं. मावडीच आहे की पीठ जळते खावा मग. चपाती, कारलं, कांद्याची पात. तर तात्याचं चाललंय जेवण. आणि इकडं आईचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. मी झोपली होते, वास आला चांगला, म्हणलं चला तब्येत ठीक नाही. अगं आईचं काय चाललंय बघा. काय करते गाय? हे त्याच्या आधी ही बघा सीताफळ बघा, नुसती पिवळी चूक झाली ती बघा सीताफळ बघा. पिवळी चुकीत झाली ती सीताफळ सगळीच. एवढी झाडाची सीताफळ काढले ते आपल्या, अजून लय आहे ती. तो का ती झाड दिसतंय का तिथं? सीताफळ दिसतात का तुम्हाला? तिथली काढले ती या. केवढूस झाड आहे आणि त्याची सीताफळ काढले ती बघा. आणि मी झोपली होती आणि वासले भारी आला म्हणून आली. हो का आईचं काय चाललंय बघा. कोथिंबीरचं वड. कोथमिरीचं वड. वड्या म्हण गाय वडा ना वड वडे एकच. आणि हो का बघा कोथमिरीचं वड. हे बघा कोथमिरीची वडी, वड म्हणते आमच्या. तर आमच्या आईला भारी बनवते बघा, खुरपूस असं. त्याला उकडून घेतले ते हो का, बघू शकते मस्त असे झाले ते हो का. हो का बघितलं का? कोथमीर आता माणसानं ताई कुठना कोथमीर आणली. एवढी इकत नाही आणली आम्ही कोथमीर. आम्ही आणली खुरपायला गेलतो तर कुठं काय हे तुम्हाला सांगते की. आम्ही केलंय डुगडुग खुरपायला. काय करावं, कामच नाही ते आमच्या गावात. मग डुगडुग केलं. पाक लव्याला कामाला गेलतो. लव्ह गाव आहे ना, त्या लव्याला कामाला गेलतो आम्ही जीवरून. आणि तिकडं कांदा खुरपत होतो. त्या कांद्यात लय कोथमीर. आणि ते मालक म्हणला घेऊन जावा म्हणल्यावर चला म्हणलं. कोथमिरीचं वड आई म्हणली लय दिवसापासून झालंय खाऊ वाटते तर म्हणली तुम्हाला दाखवते की आई कशी तळकी या. तर एवढी सीताफळं काढल्यात. ही कांद्याची पात आहे आणि ही याची भाजी आहे तांदूळचा. ती पण रानातच घावल्या. खुरपाय गेलं म्हणजे कसं होतं माहितीये का, खायला रानातनं पण येतंय. हे बघा आमची आई कशी तळते. बघा आता इकडे दिसायचं नाही एवढं केलं तर इकडं तळून घ्यायला लागली आणि इकडं उकडून घेतलंय. हो असं असं उकडून घेतले. तर काय काय केलंय आहे, काय काय केलंय? लसूण मिरची. लसूण मिरची बारीक केली, बेसन, कोथिंबीर आणि त्याचं असं गोळा करून उकडून घेतलं का. आणि मग आता तळायचं. तर किती मस्त अशा तळल्या त्या बघू शकताय तुम्ही. हो का. आणि लय कोथमीर आणली होती म्हणलं. आई मला म्हणली तर तिकडं शाबू भिजाय घातलाय. तो का पातेल्यात शाबू आणि कोथमीर कशाचं तर पाणी आहे, बेसन पिठाचं पाणी आहे वाटतं. बेसन काहीतरी बनवलं आहे. तर हा तुम्हाला एक सांगते आता. तर मी झोपली होती नाही काम का करती. कारण कसं आहे माहिती आहे का, मी लय दिवसात ना खुरपाय गेली ना रानात, माझी कंबरात दम धरत नाही. पण काय करायचं, नाही इलाज आहे, जावं लागतं. याच कितीही काही केलं ना जावं लागतंय. कष्ट करून खाण्याशिवाय मार्ग नाही. आता मग आमच्या बापाने पहिलं केलेलं आहे, आम्हाला खाऊन पिऊन मोठं केलेलं आहे. पण आता होत नाही. तर आई पण येते या. तिला म्हणलं चल बाई, आता मस्तीचं दुखतंय गुडगण हिन. म्हणलं चल काय करते बसून. मग असं डुगडुग केलंय. पहिलं आम्ही कामाला जात होतो, लग्नाच्या आधी जात होतो कामाला. ती डुगडुग म्हणजे माझ्या वल्लाच्या वयाचाच माणूस आहे बापू वडकड म्हणून. तर तात्याला वडी देते. तात्याला वडी दिली बघा.
तात्याचं जेवण लय लवकर असतंय, काय करावं. त्यांना भूकच सैन होत नाही. त्यांना ईदुलपतवर म्हणलं का नाही, सकाळी जेवतात किती वाजता? 8 वाजता जेवायचं, जी जायचं नाही. बानूपाशी बसते ते इरबळ, बानू असते ना सांभाळ, पण जेवत नाही ते. एकच टाइम जेवते आणि संध्याकाळी लवकर जेवायला लागत त्यांना. तर सीताफळ या खायला, वड्या या खायला. तर आमच्या आईचं चाललंय त्या वड्या. काय म्हणल्या नको बनवू स्वयंपाक, काय भुका पण लागत नाही. तो का आल्या आल्या एक गोळी खाल्ली, आईने एक खाल्ली, मी एक खाल्ली. काय करावं, दुनिया मरणाची कामं करायला लागली ती. आणि आमच्या गावात कामं नाही ती का नाही, त्यामुळं आम्हाला दुसऱ्यांच्या गावात जावं लागतंय. पण काय करणार, आपण 4 दिवस कामाला गेलो ना, आपण खाल्लं तर पोटा मान्याला 4 घास सुखाने खातोय, चांगलं खातोय, है की नाही. तर चला, हेड्या वावला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि कसा वाटते आईच्या हातच्या कोथिंबिरीच्या वड्या सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आता काय दाखवली नाही तुम्हाला, कारण मी झोपली होती, वास आला म्हणून आली मी. तर बघितलं तर बघा आईच्या वड्या किती मस्त चालल्या त्या अशा. तर चला, हेड्या आवडलं असलं तर कोथिंबिरीच्या वड्या आवडल्या असल्या तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर चला, बाय.